थोरांना सर्वांना नमस्कार माझा. आज आपण ह्या अशा छोट्या काकडीचे ना पुऱ्या बनवणार आहोत. तर ही जर काकडी मोठी झाली तर ते तवसं बोलतात त्याला. तवसाची काकडीच्या गणपतीला गौरीला अशा मस्त पुऱ्या बनवतात. खूप छान होतात मैत्रिणींनी. त्यासाठी साहित्य आपण आता ह्या एका काकडीचंच बनवणार आहोत. ती किसून घ्यायची, सालासहित किसून घ्यायची आणि गूळ, हा जो गूळ आहे प्रमाणात ठेवलेला अर्धी वाटी, त्या गूळ आणि ते त्याच्या रसामध्येच ते शिजवून घ्यायचं. त्यासाठी साहित्य बघा काय आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि गूळ आहे आपला, आणि सुंठ पावडर, हे वरचे मसाले वगैरे, सुंठ पावडर, थोडीशी हळद आणि मीठ, एवढंच साहित्य लागतं मैत्रिणीनं. चला तर आता मी ही काकडी तुम्हाला किसून दाखवते. मैत्रिणीनं, आपण आता एका भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे, 1 छोटा चमचा, आणि त्यामध्ये आपण हा काकडीचा किस टाकणार आहोत. बघा, एका काकडीला ना तो रसासहित टाकायचा. काकडीचा जो रस आला की नाही, हा त्याच्यासहित टाकायचा आणि ते गूळ घालून परतून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. गूळ फक्त विरघळायला पाहिजे काकडीच्या रसामध्ये. तूप टाकलेलं आहे 1 छोटा चमचा, त्याच्यावर हा परतून घ्यायचा काकडीचा किस, त्यामध्ये गूळ टाकायचा. आणि मैत्रिणींनो, त्यामध्ये थोडीशी बडीशेप पावडर टाका. खूप चांगली टेस्ट येते काकडीच्या पुऱ्याची. बस, आता हे इतकं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया पुऱ्यांमध्ये. खूप छान कलर येतो. आता आपण पीठ मळून घेऊया. बघा, हे तांदळाचं पीठ तुम्हाला दाखवलं ना, ते नंतर हे गव्हाचं पीठ अर्धी वाटी, आणि 1 चमचा आपला रवा. आता या पिठाबरोबर
हा रस आपण टाकून ते मळून घेणार आहोत. हे चांगलं मिक्स करा सुरुवातीला आणि मळून घट्ट मळायचं. गरम असेल तर झटका लागतो हाताला, सोसवेल असंच मळा. मैत्रिणींनो, आपण ते रेस्टला ठेवलेलं पीठ होतं की नाही, ते असं छान नरम झालेलं आहे बघा. नरम म्हणजे नरम पण नाही आणि घट्ट पण नाही, असं मीडियम झालेलं आहे. तर त्याच्यात आपण वडे तयार करून घेऊया. असे एकदम पेढे तयार करून घ्यायचे गोळे, आणि मग एकदम समजा तुम्ही एकदम थापून घेतले आणि नंतर भाजायला घेतले तळायला तरी पण चालतं, खूप छान होतात. तुम्हाला तर चला तर वडे तळून घेऊया. मैत्रिणींनो, तर बघा, तर असे हे आपले आता आपण वडे थापून घेऊयात. बघा, ह्या गोळीला ना तेल लावायचं थोडंसं आणि असं आपली ही तर्जनी असते की नाही, तर्जनी तिच्या साहाय्याने थापून घ्यायची हलक्या हाताने. एका बाजूला आपण तेल पण ठेवलंय तापायला. असे आता हे आपले वडे तयार आहेत बघा. जाड नाही करायचे आणि पातळ पण नाही. तर अशा आपले आता हे एक काकडी आणि एका वाटीच्या तांदळाच्या पिठामध्ये हे एवढे वडे झालेले आहेत बघा. तळून दाखवते. चला तेलाकडे वळूया.
तेल चांगलं तापलेलं आहे बऱ्यापैकी. आणि असं तेल त्याच्यावर वरच्या पार्टला सोडायचं. असे सुंदर फुलतात ना, छान फुलतात बघा. बघा मस्त फुलतात. आपण रवा पण घातलेला आहे. थोड्याशा गरम तेल करूनच टाकायचे, मग छान येतात. एक वडा काढल्यानंतर 1 मिनिटभर थांबायचं. मैत्रिणींनो, तर हे आपले आता असे वडे तयार आहेत बघा. 1 वाटी तांदळाच्या पिठापासून आणि एकच छोटी काकडी घेतलेली. ती छोटी होती, तवसं नव्हतं. तवसं म्हणजे मोठी काकडी, जवळजवळ टिकत येते ती काकडी. तर ही आपली दुसऱ्या पण तुम्ही साध्या काकडीचा पण करू शकता, असं काही नाही, हिरवी काकडीच पाहिजे. आणि ती धुवायची, सालीसकट किसायची. धुतल्यानंतर तिचा वरचा खालचा भाग तोडायचा आणि तो असा चोळायचा. चीक असतो ना तो, आणि थोडासा तुकडा तोंडात टाकायचा. कडू असते कधी कधी काकडी, हे लक्षात ठेवा बरं का सख्यांनो. आणि हे असे वडे झालेले आहेत आपले. कसे वाटले तुम्हाला? आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. धन्यवाद.